राज्यातील अनेक भागात पावसानं रौद्ररूप धारण केलं असताना 6 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये अलर्ट जारी करत ढगफुटी देखील होऊ शकते, सुमारे 300 मिलीमीटर पाऊस होऊ शकतो असं म्हणत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता। सर्व यंत्रणा कामाला लागल्या होत्या, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी सुद्धा हलवण्यात आलं होतं। मात्र 7 जुलै रोजी चित्र पूर्णपणे बदललं असून नाशिकवरचं अतिमुसळधार पावसाचं संकट टळलंय, कारण पाऊस नाशिककडे न येता दुसरीकडे वळल्यानं मोठं संकट टळल्याचं म्हटलं जात आहे। मात्र त्यानंतर मग आता नाशिकवरचं हे संकट खरंच कायमचं टळलंय का? पाऊस आता नेमका कोणत्या भागामध्ये जास्त होऊ शकतो, कोणत्या भागात काय परिस्थिती सांगितली गेली आहे, या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटमाथ्यावरील अनेक भागात पावसानं अक्षरशः आपलं रौद्र रूप धारण केलंय। सगळीकडचं जनजीवन विस्कळीत झालं असताना 6 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून या भागामध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी 300 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस होऊ शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता। शिवाय या इशाऱ्यानंतर राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, महसूल यंत्रणा, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यंत्रणा सुद्धा पूर्णपणे अलर्ट मोडवर गेल्या होत्या। मात्र अवघ्या काही तासांमध्ये हवामानातील परिस्थिती बदलली आणि ज्या पावसाची भीती नाशिकसाठी व्यक्त केली जात होती, तोच पाऊस दुसऱ्या दिशेला वळला। त्यामुळे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की नेमकं असं कसं घडलं आणि नाशिकवरील ढगफुटीचं हे संकट टळलंय का? हवामानातील कोणत्या बदलामुळे हा मोठा धोका कमी झाला आणि पुढे काय होणार? शिवाय हा धोका फक्त तात्पुरता टळलाय का? असे अनेक प्रश्न सुद्धा आता उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे याचं उत्तर आता समजून घेण्याआधी आपण हवामानातील काही घडामोडी सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। तर आपण जाणतो की यंदा उशिरा मान्सून आल्याने जूनचा अख्खा महिनाभर सुद्धा मान्सूनने अपेक्षेप्रमाणे हजेरी लावली नव्हती। राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर गेला होता। शेतकरी सुद्धा पावसाच्या प्रतीक्षेत होते। मात्र जुलैच्या सुरुवातीला मान्सून अचानक सक्रिय झाला आणि उत्तर कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू झालाय आणि याच काळामध्ये पालघर परिसरामध्ये वातावरणात एक तीव्र हवामान प्रणाली तयार झाली। हवामानशास्त्राच्या भाषेमध्ये याला भोवरा किंवा वॉर्टेक्स असं देखील म्हटलं जातं आणि ही प्रणाली म्हणजेच वातावरणात कमी दाबामुळे तयार होणारं वाऱ्याचं फिरतं चक्र आहे। अशा प्रणालीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प खेचलं जातं आणि ते ढगांच्या स्वरूपात एका विशिष्ट भागावर एकवटतं। त्यामुळे अतिशय कमी वेळेमध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि याच भोवऱ्यामुळे 6 जुलै रोजी पालघरमध्ये तब्बल 450 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे आणि इतक्या अतिवृष्टीमुळे सुद्धा अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली। आणि इथे महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की हवामान विभागाच्या संगणकीय मॉडेलनुसार हीच प्रणाली पुढे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या दिशेने सरकण्याची शक्यता होती आणि जर तसं झालं असतं तर पालघर सारखीच भयंकर परिस्थिती सुद्धा नाशिकमध्ये निर्माण होऊ शकली असती आणि याच कारणामुळे हवामान विभागाने नाशिकसाठी हाय अलर्ट जारी केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्याची माहिती सुद्धा नागरिकांना दिली होती आणि संभाव्य पूरप्रवण भागाची पाहणी करण्यात आली। बचाव पथकं तयार करण्यात आले, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। त्याचबरोबर फ्लॅश फ्लडचा धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा सावध राहण्याचं आवाहन केलं गेलं। दरम्यान 6 जुलैच्या रात्रीपासून 7 जुलैच्या पहाटेपर्यंत नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे ढगफुटीची शक्यता आणखीन वाढल्याचं चित्र सुद्धा निर्माण झालं होतं। अनेकांना वाटत होतं की पुढील काही तास अत्यंत धोकादायक ठरू शकतायत, मात्र निसर्गाने वेगळंच चित्र दाखवलं। रातोरात वातावरणातील वाऱ्यांची दिशा बदलली। हवामानातील वरच्या स्तरावरील वाऱ्यांचा वेग आणि दिशा बदलल्यामुळे पालघरमधील तीव्र वॉर्टेक्स नाशिकच्या दिशेने न येता उत्तरेकडे म्हणजेच गुजरातमधील सुरतच्या दिशेने आणि पूर्वेकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेच्या दिशेने सरकल्याचं म्हटलं गेलंय। म्हणजेच ज्या ढगांनी नाशिकवर एकवटण्याची शक्यता होती तेच ढग दुसऱ्या भागाकडे वळले। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की वाऱ्यांच्या दिशेतील बदलामुळे नाशिकवरील ढगफुटीचा तातडीचा धोका हा मोठ्या प्रमाणात कमी झालाय। ही प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी सुद्धा मोठी दिलासादायक बाब ठरली आहे। मात्र आता याचा अर्थ नाशिकमधील पाऊस पूर्णपणे थांबला आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही।
ढगफुटीचा धोका कमी झाला असला तरी सुद्धा मान्सून अद्याप सक्रिय आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, घाटमाथा आणि डोंगराळ भागामध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. नदी नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढतीये. त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस होत असल्यामुळे जलसाठ्यामध्ये सुद्धा वाढ होत चालली आहे. गंगापूर, दारणा, भावलीसह अनेक धरणातील पाणीसाठा सुद्धा वाढू लागलाय. त्यामुळे पाणी टंचाईची चिंता मात्र काही प्रमाणात कमी झाली असली तरी सुद्धा अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आणि दरम्यान सुरगाणा तालुक्यातील नार नदी दुथडी भरून वाहतीये. काही पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतोय. घाटमाथ्यावर भूस्खलनाचा धोका कायम असल्यामुळे प्रशासनानं नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. राज्यभर सुद्धा प्रशासन सतर्क आहे आणि एनडीआरएफची जवळपास 17 आणि एसडीआरएफची 6 पथकं जी आहेत ती विविध जिल्ह्यांमध्ये सुद्धा तैनात करण्यात आली आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुद्धा कार्यरत ठेवण्यात आल्याचं बोललं जातंय. हवामान तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या हवामान प्रणालींचा मार्ग अनेकदा काही तासांमध्ये बदलू शकतो. समुद्रावरील आर्द्रता, वाऱ्यांची दिशा, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणि पश्चिम घाटाचा भौगोलिक परिणाम यामुळे ढगांचा प्रवास बदलतो. त्यामुळे एखाद्या भागासाठी दिलेला अतिवृष्टीचा अंदाज पुढील काही तासांमध्ये सुद्धा बदलू शकतोय. म्हणूनच हवामान विभाग वेळोवेळी नवीन बुलेटिन सुद्धा जारी करत असतात आणि त्यानुसारच प्रशासन सुद्धा आपली तयारी बदलत असते. एकंदरीतच पाहता मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा हा संभाव्य धोक्याच्या आधारे देण्यात आलेला होता आणि त्यानुसार प्रशासनानं सुद्धा योग्य वेळी संपूर्ण तयारी केली. मात्र त्यानंतर हवामानातील बदलामुळे पालघरमध्ये तयार झालेली तीव्र प्रणाली नाशिकऐवजी गुजरात आणि अहिल्यानगरच्या दिशेने सरकल्याने नाशिकवरील हे ढगफुटीचं संकट जे आहे ते टळलेलं आहे. मात्र तरी देखील मुसळधार पाऊस कायम असल्यामुळे धोका पूर्णपणे संपलेला नाहीये. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचं पालन करणं, नदी नाल्यांपासून दूर राहणं, त्याचबरोबर गड किल्ल्यांवर जाणं टाळावं आणि आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडणं हीच सध्याची परिस्थिती जी आहे ती सर्वात मोठी खबरदारी आपल्यासाठी ठरणार आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र अशाच महत्त्वाच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मात्र त्यासाठी लगेचच कट टू कटला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आणि फेसबुक सुद्धा फॉलो करायला विसरू नका.